बांधकामासाठी लागणारे सर्व मटेरियल एकाच छताखाली. युवराज ट्रेडर्स, कन्स्ट्रक्शन मटेरियल शॉपिंग मॉल. नामवंत कंपन्यांचे हार्डवेअर, प्लंबिंग मटेरियल, सॅनिटरी वेअर, प्लायवूड, रंग व रंगाचे साहित्य, सिमेंट, वीट, वाळू, खडी व क्रशर सँड, सिरॅमिक्स, पाण्याचे मोटर्स, टाईल ॲडेझिव्ह, वॉल पुट्टी, डोअर लॉक्स, PVC दरवाजे, वॉटर टँक. नामवंत कंपन्यांचे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण युवराज ट्रेडर्स. मेन रोड, जवाहरनगर चौक, कोल्हापूर. संपर्क 989051 6164 7385 29 6164. कुस्तीच्या मैदानावरील लाल मातीच्या वादातून तामगावात रक्तरंजित संघर्ष. तलवारीच्या हल्ल्यात तिघे जखमी. तामगाव तालुका करवीर येथे कुस्तीच्या मैदानावरील लाल माती नेण्याच्या किरकोळ वादातून तामगाव येथे एका कुटुंबाकडून तलवारीने हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून एकाला किरकोळ दुखापत झाली. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपींच्या वाहनांची जाळपोळ केल्याने गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार गावातील आगामी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कुस्तीचा आखाडा तयार करण्यासाठी लाल माती टाकण्यात आली होती. ही माती काही मुले रिक्षामधून घेऊन जात असताना संबंधितांनी त्यांना मज्जाव केला. या वादातून परिस्थिती चिघळली आणि काही वेळातच मुख्य आरोपी घटनास्थळी दाखल झाले. त्याने शिवीगाळ व धमकावणी करत तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्ला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीच्या दोन्ही हाताच्या तळव्यांना गंभीर इजा झाली. मदतीसाठी धावून आलेला आणखीन एक गंभीर जखमी झाला, तर तिसऱ्या व्यक्तीस किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती गावात पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. संतप्त दगडफेक करत घरासमोर उभी असलेली दुचाकी व टेम्पो पेटवून दिला. त्यामुळे परिसरात काही काळ दहशतीचं वातावरण होतं. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन करवीरचे पोलीस उपनिरीक्षक सुजित क्षीरसागर यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या 2 मुलांना शस्त्रासह ताब्यात घेतला आहे. सध्या गावात शांतता असून गोकुळ शिरगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास सुरू करत आहेत. अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसेच www.lokhirannews.com ला भेट द्या. धन्यवाद.